वजन कमी करायचं आहे, वेट लॉस जर्नी सुरू करायची आहे आणि ती सुरू करण्यासाठी तुम्हाला ह्या 2 गोष्टी माहिती असणं फार गरजेचं आहे. पहिली TDEE. TDEE म्हणजे काय? तर TDEE म्हणजे टोटल डेली एनर्जी एक्सपेंडिचर. म्हणजे तुम्हाला लागणारी एनर्जी कॅलरीजमध्ये रोज किती असावी, किती घ्यावी ह्याच्याबद्दलचं कॅल्क्युलेटर. तुम्ही गुगलवर गेल्यानंतर हे टाईप केलं की ते कॅल्क्युलेटर तुमच्यासमोर येईल. ते आल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं एज, जेंडर, हाईट इन सेंटीमीटर आणि तुमचं डेली रुटीन, म्हणजे तुम्ही आठवड्यातनं 2 वेळा एक्सरसाइज करता, 1 वेळा करता की अजिबात करत नाही, हे नमूद करायचे. ते केलं की तुम्हाला कॅल्क्युलेट करून तुम्हाला किती कॅलरीज गरजेच्या आहेत रोजच्या आयुष्यात ते तुमच्यासमोर येईल. आता त्या कॅलरीज समजा 1400 असतील किंवा 1500 असतील, तर त्या कॅलरीज घेतल्यानंतर वजन कमी होणार आहे का? तर नाही. आता येतो सेकंड मुद्दा जो खूप महत्त्वाचा आहे, कॅलरी डिफिशिएट. आता हे कॅलरी डिफिशिएट म्हणजे काय? जर मला रोज कॅलरीज लागतात 1400, 1500, 1600 ज्या काही कॅलरीज आहेत, मी तेवढंच घेतलं तर माझं आत्ताचं जे वजन आहे तेवढंच राहील. किंवा मला जर वजन कमी करायचं आहे तर मला कॅलरी डिफिशिएट करणं फार गरजेचं आहे. म्हणजे मी घेते त्याच्यापेक्षा कमी कॅलरीज घेणं गरजेचं आहे किंवा ज्या मी कॅलरीज घेते त्या खर्च करणं गरजेचं आहे. आता खर्च कसं होणार? तर तुम्ही जिम कराल, एक्सरसाइज कराल, त्यातून त्या खर्च होतील. आणि जर तुमची ॲक्टिव्हिटी तशी नसेल तर तुम्ही कॅलरीज कमी घेणं गरजेचं आहे. कॅलरीज कमी घेणं म्हणजे उपाशी राहणं नाही, तर तुम्ही एक्सेसिव्ह कॅलरीज घेताय त्या प्रमाणात घेणं, जेणेकरून तुमची वेट लॉस जर्नी सोपी होईल. तर ह्या 2 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमची वेट लॉस जर्नी खूप स्मूथली पार पडू शकते. आणि जिमला जाण्याअगोदर या गोष्टीची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे.